नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि बहिणींनो, महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांसाठी आजचे फेब्रुवारी 2026 मधील बाजार समित्यांमधील कापसाचे ताजे बाजारभाव जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कापूस हा महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून विदर्भ आणि मराठवाडा भागात लाखो शेतकरी यावर अवलंबून आहेत. बाजारातील भाव हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम करतात. म्हणूनच दररोजच्या आवक, किमान, कमाल आणि सरासरी दरांची माहिती घेऊन निर्णय घेणे गरजेचे असते. आज आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील कापसाच्या भावांचा सविस्तर आढावा घेऊ. तर चला पाहू. हे कापसाच्या गुणवत्तेनुसार जसे लोकल, मध्यम स्टेपल, हायब्रिड इत्यादी आवक आणि स्थानिक मागणी पुरवठा यावर अवलंबून बदलतात. चला तर मग एक एक बाजार समितीचा तपशील पाहूया. अमरावती बाजार समिती, अमरावती जिल्हा. आज येथे कापसाची आवक 75 क्विंटल इतकी झाली आहे. किमान दर 7,300 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 7,500 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी सर्वात दर 7,400 रुपये प्रति क्विंटल मिळाला. अमरावती हे विदर्भातील प्रमुख कापूस बाजार असल्याने येथील भाव इतर ठिकाणीही संदर्भ म्हणून घेतले जातात. कमी आवक असल्याने भाव काहीसे स्थिर राहिले आहेत. सावनेर बाजार समिती, नागपूर जिल्हा. येथे आजची आवक 3,000 क्विंटल इतकी मोठी आहे. किमान, कमाल आणि सरासरी दर सर्व 7,350 रुपये प्रति क्विंटल इतकाच नोंदवला गेला. एक समान भाव दिसून येत असल्याने येथील व्यापारी आणि शेतकरी यांच्यात चांगली देवाणघेवाण झाली असावी. सावनेर हे नागपूर परिसरातील महत्त्वाचे केंद्र आहे. समुद्रपूर बाजार समिती, वर्धा जिल्हा. आवक 4,258 क्विंटल इतकी आहे. किमान दर 7,000, कमाल 8,100 आणि सरासरी 7,700 रुपये प्रति क्विंटल मिळाला. समुद्रपूरमध्ये कापसाला चांगला प्रतिसाद मिळत असून उच्च कमाल दरामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झाला असेल. वडवणी बाजार समिती. आवक फक्त 79 क्विंटल इतकी कमी आहे. किमान दर 7,829 रुपये, कमाल आणि सरासरी 7,879 रुपये प्रति क्विंटल. कमी आवक आणि चांगली गुणवत्ता असल्याने येथे भाव उंचावलेले दिसतात. वडवणी हे परिसरातील शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर बाजार आहे. हिंगणा बाजार समिती, नागपूर जिल्हा, मध्यम स्टेपल. आवक 114 क्विंटल. किमान 7,856 रुपये, कमाल 7,095 रुपये म्हणजे 7,950 असावा आणि सरासरी 7,930 रुपये. मध्यम स्टेपल कापसाला येथे चांगला भाव मिळत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते. हातगाव हॅबिड. आवक 29 क्विंटल. किमान, कमाल आणि सरासरी सर्व 7,900 रुपये. छोटी आवक असल्याने भाव एकसमान राहिले. घाटजी बाजार समिती, येलारे, मध्यम स्टेपल. आवक 3,300 क्विंटल. किमान 7,500, कमाल 7,700 आणि सरासरी 7,600 रुपये. घाटजी हे यवतमाळ परिसरातील प्रमुख बाजार असून येथे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. अकोला बाजार समिती, लोकल. आवक 725 क्विंटल. किमान, कमाल आणि सरासरी 810 रुपये. अकोला हे कापूस उत्पादनाचे मोठे केंद्र आहे. अकोला, बोरगाव मंजू, लोकल. आवक 1,356 क्विंटल. सर्व दर 810 रुपये म्हणजे 8,100. येथेही भाव चांगले दिसतात. उमरेड बाजार समिती, लोकल. आवक 563 क्विंटल. किमान 7,400, कमाल 7,600 आणि सरासरी 7,500 रुपये. देऊळगाव राजा बाजार समिती, लोकल. आवक 500 क्विंटल. किमान 7,400, कमाल 7,825 आणि सरासरी 7,750 रुपये. काटोल बाजार समिती, लोकल. आवक 85 क्विंटल. किमान 6800 रुपये, कमाल 7,500 रुपये आणि सरासरी 7,450 रुपये. एकंदरीत महाराष्ट्रातील कापसाचे भाव सध्या 7,000 ते 8,100 रुपये प्रति क्विंटल दरम्यान फिरत आहेत. विदर्भातील बाजार समित्यांमध्ये भाव चांगले आहेत. विशेषतः अकोला, हिंगणा आणि वडवणी येथे उच्च दर दिसत आहेत. कमी आवक असलेल्या बाजारांमध्ये भाव जास्त मिळत आहेत, तर जास्त आवक असलेल्या ठिकाणी भाव स्थिर आहेत. शेतकऱ्यांनी कापसाची गुणवत्ता म्हणजे स्टेपल, लांबी, मायक्रोनेअर इत्यादी चांगली ठेवावी आणि योग्य वेळी विक्री करावी. बाजार समितीत जाऊन किंवा अधिकृत स्रोत जसे msamb.com वरून तपासून घ्या, कारण भाव तासावेळी बदलू शकतात. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि रोजच्या अपडेट्स मिळवा. शेतकरी बंधूंनो, चांगले भाव मिळो आणि पीक चांगले येवो हीच इच्छा. धन्यवाद. जय जवान, जय शेतकरी.